आणि आता बातमी आमिर खान संदर्भातली। 3 लग्न केल्यानं आमिर खानवर हिंदुत्ववाद्यांनी टीका करण्यास सुरुवात केली होती आणि याच मुद्द्यावरून त्याला आता जीवे ठार मारण्याची धमकीही देण्यात आली आहे। आणि नेमकी ही धमकी कोणी दिली आहे, आमिर खान संदर्भात नेमकं काय घडतंय पाहणार आहोत या रिपोर्टमधून। सलमान खान, रोहित शेट्टी आणि आता आमिर खान या तिघांना लॉरेन्स बिश्नोई गँगकडून धमकी मिळाली आहे। कारण ठरलंय आमिरने केलेलं तिसरं लग्न। आमिरच्या तिसऱ्या लग्नाची बरीच चर्चा आहे। हिंदुत्ववाद्यांनी आमिरचं तिसरं लग्न हा लव्ह जिहाद असल्याची टीका केली। या तिसऱ्या लग्नामुळेच आमिरला बिश्नोई गँगकडून धमकी देण्यात आली आहे। बिश्नोई टोळीच्या आरजू आणि टायसन यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आमिर खानला धमकी दिली। या धमकीसोबतच एक ऑडिओ क्लिप देखील पोस्ट करण्यात आली होती। जय श्री सीताराम सभी भाइयों को। मैं आरजू बिश्नोई, लॉरेंस बिश्नोई का छोटा भाई। ये जो हमारे संस्कृति खिलाफ हमारे देश में आमिर खान जैसे लोग लव जिहाद को बढ़ावा दे रहे हैं, इसको चेतावनी है कि इसकी हरकतों को हम कभी बर्दाश्त नहीं करेंगे। इसको और इसके साथियों को चेतावनी है कि जल्दी इनकी सांसें दबा दी जाएगी। जहां भी ये मिले इनको चमत्कार, ऐसा चमत्कार दिखाएंगे कि याद रखेंगे, आगे से ऐसी हरकत करने में सोचेंगे। आमिर खान याची यापूर्वी 2 लग्न झाली असून तिसरं लग्न गौरी स्प्रॅट सोबत झालेलं आहे। हे लग्न झाल्यापासून तो वादाच्या भोवऱ्यात सापडलेला आहे। एकीकडे लग्नावरून वाद सुरू झाला असताना दुसरीकडे आमिर त्याच्या एका विधानामुळे देखील वादात सापडलेला आहे। 3 इडियट मधील फुनसुक वांगडूचा संबंध सोनम वांगचुक यांच्याशी नसल्याचं आमिरने म्हटलंय। 3 इडियट पूर्वी आपण सोनम वांगचुक यांना ओळखतही नव्हतो असंही आमिरने म्हटलं होतं। त्याच्या या विधानावरून कांग्रेस नेते भड़कलेले हैं। आमिर खान मेरा चाहता, मैं उनको बहुत ये करता हूँ, रिस्पेक्ट करता हूँ। बहुत अच्छा एक्टर है, अच्छा प्रोड्यूसर है, लेकिन डरपोक क्यों है? इतना डरने की क्या बात है? धमकीनंतर पोलिसांनी आमिर खानच्या घराभोवती संरक्षण कड निर्माण केलंय। सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपचीही बारकाईने तपासणी केली जाणार आहे। सोनम वांगचुक यांना 3 इडियट्सच्या या चित्रपटाच्या पूर्वी ओळखत नसल्याचं विधान आमिर खान याने केलं। मात्र सोशल मीडियावरती त्यांच्या काही जुन्या भेटींचे व्हिडिओ पोस्ट करत काही सोशल मीडिया चालवणाऱ्या लोकांनी असा दावा केलेला आहे की आमिर खान खोटं बोलतोय। त्यामुळं आमिर खान सोशल मीडियावरती ट्रोल होत असल्याचं पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन प्रणित हाटेसह मी ऋतिक गणाकवार, NDTV मराठी, मुंबई।